नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त 14 ऑगस्ट रोजी शहरात भव्य रक्तदान शिबिर, रक्त तपासणी आणि सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वी नियोजनाकरिता महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. रक्तदानाचे महत्त्व, नागरिकांची आरोग्य तपासणी आणि समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम कसा असणार, पाहूया हा विशेष रिपोर्ट. अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित बैठकीत रक्तदान शिबिराच्या सर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय. रक्तपेढ्यांशी समन्वय, रक्तदात्यांची नोंदणी, वैद्यकीय पथके, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, रक्त संकलनाकरिता आवश्यक साहित्य तसेच नागरिकांसाठी आरोग्य तपासणीची संपूर्ण व्यवस्था यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी कोणत्याही नागरिकाला गैरसोय होऊ नये याकरिता शिबिरस्थळी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रतीक्षागृह, स्वयंसेवक आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिलेत. यावेळी त्यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगत अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, थॅलेसेमिया आणि इतर रक्तविकारग्रस्त रुग्णांकरिता रक्ताची सातत्याने गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी स्वइच्छेने रक्तदान करावे असे आवाहन केलेत. मोफत आरोग्य तपासणीमुळे अनेक गंभीर आजारांचे वेळेवर निदान होऊ शकते. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे त्यांनी नमूद केले आहेत. शहरभर जनजागृती करण्याकरिता सामाजिक माध्यमे, प्रसारमाध्यमे, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना आणि विविध मंडळाच्या माध्यमातून व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे. महापौरांनी विशेषतः महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने रक्तदान आणि आरोग्य तपासणीत सहभागी होण्याचे आवाहन केलेत. त्यांच्या सहभागातून समाजात आरोग्य आणि रक्तदानाबाबत सकारात्मक संदेश जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीला उपमहापौर, स्थायी समितीचे पदाधिकारी, नगरसेवक, आरोग्य अधिकारी, मनपा कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 14 ऑगस्ट रोजी होणारे हे भव्य रक्तदान आणि आरोग्य शिबिर केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून समाजाप्रती जबाबदारी पार पाडण्याची संधीही ठरणार आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाचा संदेश घराघरात पोहोचवावा असे आवाहन करण्यात आले आहे.